लिहित असते, प्रतिलिपी ॲपवर पण लिहिते. मी पहिल्यांदा जो लिहिलेला तो शिवाजी महाराज कोणाचे हा एक लेख होता. तर मी अशा वेगवेगळ्या उदाहरणांसकट ते माझ्या लेखामध्ये स्पष्ट केलेलं होतं की एकाच विशिष्ट धर्माचे राजे नाहीयेत, तर ते रयतेचे राजे आहेत. माझ्या आई वडिलांना जेव्हा माहिती पडलं तेव्हा मी सिनियर मध्ये होते. मग डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी काय ट्रीटमेंट दिलेली तुला? तुला असं वाटतं का ग कधी कधी मला जर डोळे असते तर आणि मला जर दृष्टी असती तर? आता मला नाही वाटत, कारण आता मी हे सगळं स्वीकारलंय आणि हे लाईफ मी खूप एन्जॉय करते. आयुष्यातला प्रत्येक प्रसंग सोपा असो की अवघड, या आयुष्याकडे सकारात्मकतेने बघता आलं पाहिजे. आयुष्य फक्त एकदाच मिळतं, ते मनसोक्त जगता आलं पाहिजे. You discourage yourself, world will also discourage you. If you encourage yourself, world follow the same. नमस्कार, माझं नाव सेजल शंकर धुळे. नमस्कार, माझं नाव उजमा अंसारी. नमस्कार, मी सिद्धी गणेश निकम. आज कांचन अधिकारी यांच्या बातो बातो में ह्या पॉडकास्ट मध्ये मी आली आहे आणि माझे विचार इथे मांडले. तुम्हाला ही मुलाखत आवडेल अशी मी आशा करते आणि हा पॉडकास्ट आपण नक्की पहा. जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. बेटा, तुझं नाव काय? माझं नाव सेजल शंकर धुळे. तू कुठे राहते? मी कांदिवली ईस्ट मध्ये राहते. अच्छा, ओके. तुला आत्ताला साधारणपणे किती % दिसतं डोळ्यांना? मला आता 10% दिसतं आणि 90% मला नाही दिसत. बरं, आता मला तू एक गोष्ट सांग. तुला 10% दिसतं म्हणजे मी आता इथे तुझ्या समोर बसलीये, तर मी तुला किती दिसते? किती म्हणजे तुम्ही दिसता, आता तुम्ही केस मोकळी सोडलेले आहात आणि छान दिसताय. म्हणजे मला माझ्या हिशोबाने केवढं छान दिसणं कसं असतं त्याने मी सांगते की छान दिसताय तुम्ही. अच्छा, मी काय रंगाचा शर्ट घातलाय? तुम्ही पिंक किंवा असं ऑरेंज असतं ना रेड मध्ये, तसं घातलंय. अशा रंगाचं घातलेलं आहे. हा, म्हणजे मला एवढं स्पष्ट नाही माहिती तो कलर कुठला आहे. पण बरोबर आहेस तू. मी लाल रंगाचा शर्ट. हा, लाल. ते मला पिंक, रेड आणि याच्यामध्ये कन्फ्युजन होतं थोडं. हरकत नाही, काय हरकत नाही. बरं, मला तू सांग, तुझा जेव्हा जन्म झाला ते आता तू किती वर्षाची आहे? आता मी 18 वर्षाची आहे. म्हणजे मला आता मे मध्ये 19 लागणार, म्हणजे 26 मे ला 19 वर्षाची मी होणार आहे. म्हणजे आता तू ऑलमोस्ट 18-19 वर्षाची आहेस. तर मला सांग, तुझा जेव्हा जन्म झाला त्याच्यानंतर म्हणजे साधारणपणे आपल्याला कळायला लागतं, तर तेव्हापासून तुला दिसत होतं का, दिसायचं का असं डोळ्यांना? नाही, म्हणजे मला असं काही फारसं माहिती नाही, पण माझ्या आई वडिलांना जेव्हा माहिती पडलं तेव्हा मी सिनियर मध्ये होते. सिनियर KG ला? हो. अच्छा, मग तुला काही माहिती आहे त्यांना कसं माहिती पडलं हे? ते मला काय माहिती नाहीये. हो, अच्छा. ते मम्मीलाच माहिती आहे. मम्मीला माहिती आहे. मग डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी काय ट्रीटमेंट दिलेली तुला? ते तर ड्रॉप टाकायचे आणि ते बघायचे काय काय चेक करायचे. MRI काढलाय, CT स्कॅन काढलाय. ते बोलतात डोळ्याचा जो छोटा मेंदू आहे ना त्याच्यामध्ये डॉट आहे. म्हणजे आपण ते म्हणजे स्कॅन करतो ना, म्हणजे आपला मेंदू जेव्हा स्कॅन करतो
तेव्हा म्हणजे ते असं स्कॅन करून तिथे काहीतरी असं हे आहे, म्हणजे डोळ्यात फॉल्ट नाही बोलतात, मेंदूच्या इथे आहे, छोट्या मेंदूमध्ये डॉट आला. हा. ओके. मग तू जेव्हा मोठी झाली हळूहळू तेव्हा तू शाळेत जायला लागली असेल. कुठल्या शाळेत गेली होती? मी समता विद्या मंदिर मध्येच होती पहिल्यापासून शाळेत, आणि मग त्याच्यानंतर मी 12वी आणि 11वी याच्यात ठाकूर कॉलेज मधून केली. अच्छा. आणि आता नुकता तुझा 12वीचा रिझल्टही लागलाय? हो, परवाच लागला. खूप छान पर्सेंटेज मिळाले तुला. किती पर्सेंटेज? 52% हे झालेस. बरं मला सांग, आता जेव्हा तुम्ही पेपर लिहिता तेव्हा तुम्हाला लेखनिक दिला जातो ना? लेखनिक म्हणजे तो लिहितो ना? हा. अच्छा, रायटरला लेखनिक म्हणतात. मला एवढं मराठी नाही जमत ना. काय हरकत नाही. तर तुला रायटर दिला गेलेला होता, बरोबर आहे? आणि त्या रायटरला तू सांगायचीस, त्यांनी तुला प्रश्न वाचून दाखवला की तू त्याचं उत्तर त्याला सांगायची आणि तो ते उत्तर लिहून काढायचा. हो, बरोबर आहे. मग तू 12वीत होती, तर तुझा जो रायटर होता तो कितवीत होता? 11वीत. अच्छा, तो 11वीत असतो, म्हणजे एक इयत्ता कमी असतो. हा, एक इयत्ता. मग मोठा असला तर मग त्याला समजेल काय लिहायचंय. बरोबर. आता मला सांग की तू जेव्हा शाळेत होतीस, म्हणजे समजा पहिली झाली, दुसरी, तिसरी, तर कितव्या इयत्तेपर्यंत तू तुझे पेपर स्वतः लिहिलेस? मी माझे पेपर स्वतः म्हणजे मी सेकंड आपलं सिनियर पर्यंत म्हणजे मी थोडं लिहू पाहिजे. मग ह्यांना माहिती पडलं, म्हणजे माझं अक्षर वाकडं जायला लागायचं, मग हे व्हायचं. मग ह्यांना माहिती पडलं, मग ह्यांनी चेक करायला गेले. तर मग मला पहिल्यापासूनच शाळेचे प्रिन्सिपल होत्या, त्या मला रायटर द्यायच्या. नाहीतर ते कधी कधी मुलं नसायचे तर ते स्वतःच बसायचे पेपर लिहायला. म्हणजे त्यांनी काय करायचे, लिहायचे की नाही तेवढं मला माहिती नाही. काय नाव होतं त्या टीचरचं? त्यांचं नाव ज्योती काहीतरी होतं. ज्योती मॅम होतं. पहिला प्रिन्सिपल होत्या, म्हणजे पहिला प्रायमरीच्या ज्योती होत्या आणि सेकंडरीला गणेश दुखंडे सर होते आम्हाला. दोघांनी तुला खूप सपोर्ट? हा, नाही, खूप सपोर्ट केला त्यांनी. अच्छा. आणि तुझ्या काय आता इच्छा आहेत याच्या पुढे? काय काय तुला शिकायचं आहे? म्हणजे मला शिकायचं आहे पुढे, म्हणजे मी अजून विचार करते. मला सांगतात कोणी तू असं कर, मग कोण म्हणतात तसं कर. आता बघणार तसं म्हणजे काय? म्हणजे मी लहान होते तेव्हा मला वाटायचं की आपण टीचर बनूया. मग त्याच्यानंतर मग मी स्कूलमध्ये जायला लागली आणि मग त्याच्यानंतर मोठी जेव्हा कॉलेजमध्ये आली ना, तेव्हा मग मला समजलं की अरे नाही बाबा, टीचर एकतर आपल्याला बरोबर हे होत नाही, आणि मग आपण मुलांना कसं शिकवायचं आणि काय हे करायचं. मग टीचर बनवायचं म्हणजे मग मी सोडून दिलं. मग म्हणजे मी अजून विचार करते. आणि म्हणजे मला कोणी असं सांगितलं की तू हे कर, आपलं न्यूज अँकर असं काहीतरी बन, प्रोड्युसर असं काय कर. बरं मला सांग, लहानपणी तू सर्व मुलांच्या जेव्हा खेळायला जायचीस तर तेव्हा तुला काही असं बाकीची मुलं कशी सांभाळून घ्यायची का जरा हडतूड करायची? कोणी सांभाळून घेणाऱ्या घ्यायच्या, कोणी हडतूड करायच्या. आता आपापला स्वभाव असा असतो ना लोकांचा. ज्यांना हडतूड करायची त्यांनी ते करतात, ज्यांना सांभाळून घ्यायचं ते करतात. काय करायचंय हडतूड म्हणजे ते बोलायचे तू खेळायला नको येऊस, तुला लागेलच, तू असंच करतेस तसं करते. आणि मग असं करणारे पण होते आणि मग सांभाळून घेणारे, आणि मग अशा पण म्हणणार होत्या काय ग तिला आपल्यासोबत घ्या ना, तिला पण तिच्या ह्यानी पण थोडंसं खेळूया. तशा पण होत्या मैत्रिणी. मुलांबरोबर म्हणजे एवढं नाही करायची मी, मुलींसोबत राहायची, त्या घ्यायच्या सांभाळून. शाळेमध्ये कशी जायचीस? म्हणजे शाळेत मम्मी नेऊन सोडायची, आणायची. घरापासून शाळा किती दूर आहे? लागत असतील 5-10 मिनिटं. एवढं कधी मोजलं. चालतच जायची आणि यायची. ते मम्मी आणते? हा. ओके. आणि आता परीक्षा केंद्रावरती पण आई आणते? हा, सगळं मम्मी करते. अच्छा. पण मग आता तुला वाचायला जमत म्हणजे मोठं अक्षर असलं तर मी वाचते, पण लहान एकदम असलं तर मी बारीक अक्षर नाही वाचता येत. बरं मला सांग की आता तू जेव्हा म्हणजे शिक्षण घेत होतीस तेव्हा ते आता तर सगळं आपल्याला म्हणजे ऍप्स आहेत, स्टोरी टेल ऍप आहे किंवा
विविध ऍप्स आहेत, त्याच्यातनं तुम्ही अभ्यासाचं शिक्षण वाचून म्हणजे ऐकून, वाचून तर नाही पण ऐकून तुम्ही ते घेता. तर तू कसं शिक्षण घेतेस? मी ऐकून म्हणजे मी काय करते, मी युट्यूबवर काही ऐकायचं म्हणजे मला असलं तर मी ते घेते आणि कॉलेजमध्ये जे सगळं शिकवायचे त्यांचं लक्ष देऊन नीट ऐकायची, मग मला समजायचं. जे नाही समजलं ते जाऊन त्यांना पुन्हा विचारायचे. आणि माझी जी ट्युशन टीचर होती आणि त्या ट्युशन टीचरचा मुलगा, त्यांनी मला असं रेकॉर्ड करून दिलेलं. ते म्हणजे अभ्यासाचं होतं, ते त्यांच्याच आवाजात मला लर्न होतं. कारण त्यांची कसं भीती असते ना आपल्याला की आपण हे नाही करून गेलं तर बाबा हे आपल्याला ओरडतील, म्हणून मग त्यांच्या आवाजातच मी त्यांना म्हणायची तुम्हीच द्या टीचर करून, मला तुमचाच आवाज होतो. मग तू त्यांचा आवाज रेकॉर्ड करून ऐकायचे आणि कधी त्यांना पॉसिबल नाही झालं तर माझा दादा रेकॉर्ड करायचा. अच्छा, पण आजकाल काही लेक्चर्स वगैरे अशी रेकॉर्डेड मिळतात. हा नाही, रेकॉर्डेड ते तर युट्यूबवर मिळतातच. ते मी युट्यूबवरूनच, बाकी कुठल्या याच्यावरून नाही बघायची, मी युट्यूबवरच बघते. युट्यूबवरनं सगळी लेक्चर्स ऐकून एवढं सगळं खूप छान यश तू संपादन केलेलं आहेस आणि खूप कौतुक आहे आम्हाला. तू हे एवढं सगळं यश संपादन केलंस त्याचं. तर मला तू एक गोष्ट सांग की लहानपणी ज्या मैत्रिणींनी तुला सांभाळून घेतलं त्याच मैत्रिणी तुझ्या अजूनपर्यंत आहेत का? कसं होतं सांगते तुला. बघ, आपल्या शाळेमध्ये असतात त्या मैत्रिणी वेगळ्या असतात, कॉलेजमध्ये जातात तेव्हा काही मैत्रिणी वेगवेगळ्या ठिकाणी जातात. त्यांना जे शिक्षण घ्यायचं असेल ते स्ट्रीम्स मध्ये वाटले जातो ना सगळे. तेच मला म्हणायचं होतं. मग आता त्या मैत्रिणी ज्या जुन्या मैत्रिणी आहेत त्या येतात तुझ्याकडे? हा म्हणजे येतात. आता आम्ही कसं इथे राहतो ना, चॉल सिस्टम मध्ये राहतो म्हटल्यावर मग आम्ही म्हणजे कधी कोणी येता जाता वगैरे मिळतच. आणि ज्या कॉलेजमध्ये त्याच्यात एकाच दुसरी मिळतेच, मैत्रिणी आहेतच. आणि ज्या स्कूल मधल्या आहेत त्या ओळखतातच. आम्ही म्हणजे जातो फिरतो वगैरे, असं काही हे नाही. त्या कुठे जायचं असलं तर न्यायच्या नाही मला, पण तरी पण सांभाळून घ्यायच्या. तिला असं म्हटलं ना, एक हाय सागरिका नावाची मैत्रीण, तिला असं म्हटलं सागरिका मला तुझी बुक पाहिजे, ती बुक बॅगेतून काढून द्यायची, नाहीतर म्हणायची माझी बॅग तिथे ठेवलेली आहे, पहिल्या दुसऱ्या कप्प्यात बुक आहे ती काढून घे. ती एवढं पण म्हणायची मला, स्वतः ती काढून द्यायची. आणि कधीच असं म्हणायची नाही, बुक कंप्लीट झाल्याशिवाय असं म्हणायची नाही की घेऊ ये म्हणजे माझी बुक पाहिजेच मला म्हणून. बरं, आता तुझं शिक्षण आता 1-2-3 वर्षात कंप्लीट होईल संपूर्ण, बरोबर? मग त्याच्यानंतर तुला नोकरी कुठे करायला आवडेल? कुठे म्हणजे असं अर्थार्जन तर करायला पाहिजे, पैसे तर कमवायला पाहिजे. हा नाही, पैसे तर कमवायलाच पाहिजे. कसं कमवणार मला सांग? कसं म्हणजे काय विचार केला त्या बाबतीमध्ये? कोण म्हणतं म्हणजे मला मॅथ्स थोडस माझं वीक आहे ना, म्हणून मग मी CA लाईन मध्ये जाऊ नाही शकत, CS मध्ये मी जाऊ नाही शकत. सायन्सचा तर लांबपर्यंत प्रश्नच येत नाही. मग आर्ट्स मध्ये बघूया कशा भाषा वगैरे शिकू शकतो वेगळ्या वेगळ्या. आणि ते न्यूज वाला ते तुम्हाला सांगितलं ते त्याच्याबद्दल करू शकतो. पण तुला परीक्षेत इतकं सुंदर यश मिळालं त्याबद्दल आम्हाला सर्वांना तुझं कौतुक आहे. आणि पुढे पण तुला असंच खूप छान छान यश मिळत राहो या आमच्या तुला सदिच्छा आहेत. थँक्यू. मंडळी, आत्ताच आपण सेजल धुळे हिच्याशी बोललो. अशाच अजून 2 मुलींशी आपण बोलणार आहोत. आणि आपल्याला एखाद्या वेळेला लाईट्स गेले तर आपल्याच घरात आपल्याला धडपडायला होतं, परंतु ह्या मुलींनी मात्र दृष्टी कमी असताना सुद्धा न कुठेही धडपडता, न कुठल्या गोष्टीचा बाऊ करता, आपल्या स्वतःवरती लक्ष केंद्रित करून, आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आपले ध्येय गाठण्याचा खूप त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. आणि म्हणूनच आजचा हा भाग मी या अशा मुलींसाठीच खास म्हणून केलेला आहे की त्यांच्याकडनं आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. मंडळी, आता वळूया आपल्या दुसऱ्या मैत्रिणीकडे. आजची आपली दुसरी पाहुणी आहे, तिचं नाव आहे सिद्धी. आणि सिद्धी ही जन्मानेच अंध आहे, परंतु ह्या सगळ्या गोष्टींवरती तिने मात करून आत्ताच नुकत्याच झालेल्या 12वीच्या परीक्षेमध्ये 83.17% एवढे मार्क मिळवलेले आहेत. तर आपण जाणून घेऊया सिद्धीच्या काय भावना आहेत या बाबतीत.
सिद्धी, मी आता म्हंटल तसं 83.17 बरोबर? हो. एवढे टक्के तू मिळवलेस, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. बरं, मला एक गोष्ट सांग, जेव्हा तुम्ही पेपर लिहिता तेव्हा तुम्हाला निश्चितपणानं एखादा रायटर दिला जात असेल, बरोबर आहे? मग तो रायटर जो असतो तो कितव्या इयत्तेतला असतो? एक इयत्ता मागे असा नियम असतो रायटर घेण्यासाठी. म्हणजे समजा जर मी 12वीची परीक्षा दिली आता, तर रायटर मला 11वीचा होता. अच्छा, ओके. बरं, मला सांग, मला असं कळलंय की तू शाळेमध्ये असताना पण वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा तू भरपूर बक्षिसं मिळवलेली आहेस. हा, हे कुठून आलं तुझ्यामध्ये वक्तृत्व गुण वगैरे? वक्तृत्व मी लहानपणापासूनच बोलायला शिकले. माझी मम्मी मला शिकवायची बोलायला. ती म्हणायची की वक्तृत्व तुला यायलाच हवं, कारण तुझं बोलणं हे तुझी सगळ्यात महत्वाची ताकद असणार आहे. तुला पुढे जाऊन मोठं व्हायचंय किंवा तुला शिकायचंय, तर तुला बोलता यायलाच हवं. मग तसं बोलणं बोलणं म्हणून 1 वाक्य, 2 वाक्य, 1 पॅरेग्राफ असं म्हणून ते वक्तृत्व झालं. अरे वा, फार सुंदर. आणि सगळ्या शाळेमध्ये तुझे वक्तृत्व गुण जसे लोकांच्या म्हणजे निदर्शनाला आले, तसेच तू उत्तम कविता पण करतेस असं आम्ही ऐकलेलं आहे. हा, तर एखादी सुंदरशी कविता आम्हाला म्हणून दाखव. हो, मी कविता सुद्धा मी 5वीला असल्यापासून कविता लिहिते. तेव्हा एवढ्या नव्हत्या येत, बट आता येतात थोड्याफार, आणि जेवढा मी लिहिते तेवढा माझ्या नोटमध्ये मी करून ठेवते. त्याच्यातलीच एक कविता आज मी तुम्हाला सगळ्यांना ऐकवते. कवितेचं शीर्षक आहे आयुष्य. आयुष्य खूप सुंदर आहे म्हटलं तर खडतर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे म्हटलं तर खडतर आहे. आयुष्यात यशस्वी होणं हे आपल्या प्रयत्नांवर आहे. कधी वाटेला येईल यश, कधी वाटेला येईल यश, तर कधी अपयश येईल, पण आयुष्यात येणारा प्रत्येक अनुभव नवीन काहीतरी शिकवून जाईल. गुलाबाचं फूल प्रेमाचं प्रतीक, पण त्यालाही काटे असतात ना. चाफ्याची फुलं सुगंधी असली तरी कधीतरी कोमेजतात ना. आयुष्यही असंच आहे, आयुष्यही असंच आहे, फुलाप्रमाणे फुलणारं, कधी मोहक सुगंध तर कधी नकोसे काटे देणारं. सुख दुःख येतात जातात, सुख दुःख येतात जातात, त्यात काय कोणाचा दोष. घडायचं ते घडणारच आहे, मग का करायचा आक्रोश. आयुष्यातला प्रत्येक प्रसंग सोपा असो की अवघड, आयुष्यातला प्रत्येक प्रसंग सोपा असो किंवा अवघड, धैर्यानं जिंकायचा आयुष्याचा प्रत्येक गड. या आयुष्याकडे सकारात्मकतेने बघता आलं पाहिजे. आयुष्य फक्त एकदाच मिळतं, ते मनसोक्त जगता आलं पाहिजे. सुख दुःख चांगले वाईट प्रसंग येऊन लगेच निघून जातात. सुख दुःख चांगले वाईट प्रसंग येऊन लगेच निघून जातात, पण त्याचा सामना करता येणं ह्यालाच आयुष्य जगणं असं म्हणतात. आयुष्य जगणं असं म्हणतात. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. मंडळी, आपण बऱ्याच वेळेला आपल्या पुढे काही कठीण प्रसंग आले तर आपली दुःख आपण खूप कवटाळून बसतो. असं नाही वाटत आहे आपण हिच्या कवितेकडे बघून? मला तू एक गोष्ट सांग, तू जन्मांधच आहेस, म्हणजे जन्मानीच तुला दिसत नव्हतं. हो, बरोबर आहे? बरोबर आहे. मग तू जेव्हा शाळेत जायला लागलीस किंवा इतर मुलांच्यात मिसळायला लागलीस, तेव्हाचे तुझे काय एक्सपिरियन्सेस होते? मी जेव्हा शाळेत जायला लागली, मी जेव्हा पहिलीला गेली तेव्हा मी गेली कमला मेहता ब्लाइंड स्कूलमध्ये. पण त्याच्या आधी मी सायटेड स्कूलमध्ये शिकत होती, जी सायनला होती, कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून. तर तिकडे सगळे, मला ना एक आठवतं एक्सपिरियन्स, की मला ड्रॉइंगचं खूप तेव्हा लहानपणी खूप वाटायचं की ड्रॉइंग आपल्याला आली पाहिजे, चित्रकला खूप असायच्या. तर तिकडे सगळी मुलं छान वॉटर कलरने कलर्स वगैरे करायचे, छान चित्र काढायचे, पण ते मला कधीच नाही जमायचं. मग असं वाटायचं की मला का नाही जमत येते, कलर करायला नाही येते. मग मला मम्मी सांगायची की तुला जमेल बघ, तू थोडे दिवस थांब, तुला नक्की जमेल. मग जेव्हा मी स्कूलमध्ये गेली कमला मेहता ब्लाइंड स्कूलमध्ये, तर तिथे पण आर्ट क्लासेस व्हायचे. तर त्या काय करायच्या मॅडम, की चित्रासारखाच एक धागा असतो, तर त्या धाग्याने चित्र रंगवायचं. असं धागा लावायचा, त्या आकाराचा धागा त्या चिटकायचा चित्रावरती, आणि आपण त्यात रंग भरायचे, असं ते व्हायचं. मग त्यामुळे ते रंगकाम करता यायला लागलं, ते ड्रॉइंग्स, ते क्लेनी वस्तू बनवायच्या, ते आर्टवर्क तिकडून यायला लागलं. आणि जेव्हा मी सगळ्या फ्रेंड्समध्ये मी मिक्स झाली तेव्हा पण सायन्स मला खूप सांभाळून घेतलं, की असं नाही असं असतं, किंवा हे नाही हे असतं. मग त्यांनी मला खूप सांभाळून सगळं सांगितलं, शिकवलं वगैरे. खूप सुंदर. मला इतकं
छान वाटलं हे ऐकून. आणि तुझ्या कोण कोण मैत्रिणी आहेत त्याला? माझी कॉलेजची फ्रेंड माझी गायत्री महाडिक माझी फ्रेंड आहे, जी सायटेड आहे, पण ती मला खूप छान हेल्प करते. आम्ही सगळं करतो, अभ्यास करतो, फिरायला पण जातो, आम्ही सगळं करतो. ती मला खूप छान हेल्प करते, प्रत्येक ती अनुभव मला देते. आणि ज्या माझ्या स्कूलमधल्या आहेत त्या तेजस्विनी, मानसी अशा माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्स आहेत, त्या सगळ्या माझी खूप हेल्प करतात, मला खूप सांभाळून घेतात त्या सगळ्या मुली. मी आता तुला असं विचारते की समुद्र आहे, मंदिर आहे, आपलं घर आहे, हा रस्ता आहे, ही झाडं आहेत, हे सगळं तू कधीच बेटा पाहू शकली नाहीस. नाही, पण तुला ते तुझ्या म्हणतात तसं मन की आंखों से देख व्हिज्युअलायझेशन. हा. सो तुझ्या डोळ्यापुढे समुद्राचं व्हिज्युअलायझेशन काय आहे? समुद्राचा अथांग आहे माझ्या डोळ्यासमोर येतो. पण काय पाणी म्हणजे असं खूप अथांग पाणी येतं? हो, त्याच्या लाटा अशा येतात फेसाळ, त्यांचा आवाज आवडतो मला ऐकायला खूप. समुद्राची गाज ज्याला आपण म्हणतो हा, ते व्हायला आवडतं. हो. अच्छा. आणि तू अशा खूपशा रानातून चालले, झाडं आहेत भरपूर बाजूला, तर ते कसं ओळखते तू? असं जर असेल तर मग समोरची व्यक्ती एक्सप्लेन करते, आणि नाहीच काही असेल तर मग ती झाडं असतात, मग आपण ते फील करू, म्हणजे मी ते फील करते की अशी छान झाडं आहेत, आंब्याची, फणसाची. जशी आमच्याकडे खूप झाडं आहेत, आमचं पण असं छोटंसं एक रान आहे गावी, तर तिथे मी गेली तर मग मी असं सगळं इमॅजिन करते की इथे काय काय असेल. इथे एक झरा असेल, एक रान मस्त, पक्ष्यांचा आवाज असेल, मग झाडं असतात, मग त्या दिशेने पक्ष्यांचा आवाज, झाडं असतील का असं ऐकायला येते झाडांची हो, सळसळ, हो, पक्ष्यांचा सळसळ, हा, आवाज, पक्ष्यांचा आवाज, किंवा झाडं असतात तिथे एक वेगळा गंध येतो. बरोबर. हा, तर त्यांनी तू ओळखतेस. हो, फुलांचे वास फुलांचे वगैरे, वास, हा, फुलांच्या वासावरून फुलं ओळखतेस. हो, सगळ्या फुलांचे वास, हो, चाफ्याचा वास हो, वेगळा असतो, मोगऱ्याचा, मोगऱ्याचा वेगळा असतो, गुलाबाचा वेगळा असतो. हा. तुला कशाची आवड आहे? म्हणजे शिक्षणाची तर आहेच आहे, पण ऍट द सेम टाइम तू कविताही करतेस. मला अजून कशाची आवड आहे? वक्तृत्व आवडतं, कविता, अँकरिंग करते. अच्छा. हे अँकरिंग करायला खूप आवडतं, बोलायला. मुळात मला सगळ्यांशी कनेक्ट व्हायला खूप आवडतं, म्हणून मला अँकरिंगचं फील्ड मी निवडलं. कारण त्यामध्ये एक प्रकारचं ऑडियन्सशी आपण कनेक्टच होतो ना, त्याच्यामुळे मला ते खूप आवडतं. मला सगळ्यांशी बोलायला खूप आवडतं, इंटरॅक्ट करायला, वेगवेगळ्या लोकांशी ओळख करायला आवडते, त्यांच्याकडून सगळं समजून घ्यायला आवडतं, त्यांचं पण ऐकून घ्यायला खूप आवडतं. कारण प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, त्याच्यामुळे मला आवडतं सगळ्यांशी बोलायला खूप. तुला असं वाटतं का ग कधी कधी की मला जर डोळे असते तर, आणि मला जर दृष्टी असती तर? असं खूप कमी वेळा वाटतं. कारण सांगते, कारण जेव्हा मी लहान होते तेव्हा असं खूप वाटायचं की जर असतं तर काय झालं असतं. मग जशी मोठी झाली तसं मी एक्सेप्ट केलं. जेव्हा आपण एखादी गोष्ट एक्सेप्ट केली ती खूप सोपी होती, जेव्हा आपण ते एक्सेप्ट करतो. तर मग सेम माझ्याबरोबर पण तसंच काहीतरी झालं. आणि आता मला नाही वाटत, कारण आता मी हे सगळं स्वीकारलंय आणि हे लाईफ मी खूप एन्जॉय करते. नाही म्हणलं तरी आता मी या सगळ्यामध्ये रुळली आहे. त्याच्यामुळे असं वाटतं मी सगळं निगेटिव्ह कशाला करून घेऊ, असं मला नेहमी वाटतं. की असं वाटलं की जर मला दिसत असतं तर किती बरं झालं असतं, तर मी परत त्या निगेटिव्ह ह्याच्यामध्ये जाणार झोनमध्ये. त्याच्यामुळे मी कधीच असा विचार नाही करत. आता मी जे पण आहे खूप छान आहे, खूप हॅपी आहे. सो असं आहे. वाव, किती मोठा विचार या मुलीने आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेला आहे. खरंच तुझं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुझी काय ॲम्बिशन आहे, काय व्हायचं आहे तुला? मला CA करायचं आहे. अच्छा. कॉमर्स मधून झालंय तर मला CA बनायचं आहे. अच्छा, CA. मग तू मॅथ्स मध्ये वगैरे खूप हुशार आहेस का? असं काही नाही, म्हणजे हुशार असं म्हणतात त्यांना, सगळेच आपापल्या फील्डमध्ये हुशार नाही, आता 83% मिळवलेस म्हणजे तू निश्चितपणानं हुशार आहेस. पण कधी कधी कसं असतं, आपण कधी भाषेमध्ये आपलं प्रभुत्व जास्त असतं, कधी आपलं प्रभुत्व सायन्समध्ये जास्त असतं. पण सायन्स हा विषय आत्ता तरी नाही घेता येणार. त्यामुळे CA ह्याच्यामध्ये येऊन तुला स्वतःच्या पायावरती शिकून असं उभं राहायला निश्चितपणानं आवडेल असं मला वाटतं. हो ना? तू इतक्या सुंदर म्हणजे गोष्टी आमच्या समोर मांडल्यास. तुला तुझे आई वडील आणि घरातले इतर जण निश्चितपणानं प्रेम करत असतील, परंतु त्याच जोडीला तुला तुझे मित्रमैत्रिणी आणि बाकीचे सगळे जण, शाळेतले लोक,
यांच्याकडून तुला कितपत प्रेम आणि किती म्हणजे हे मिळतं? सगळे फ्रेंड्स तर आम्ही खूप छान असतो एकमेकांसोबत. आणि असं मी म्हणाले जसं की मला सगळ्यांसोबत बोलायला खूप आवडतं. त्याच्यामुळे मला सगळे माझ्याशी बोलतात की हा काय हे असं, किंवा तुला काय आवडतं किंवा काय. सो त्यांच्याकडूनही तो सेम सपोर्ट मिळतो. आता मी कॉमर्सला आहे, त्याच्यामुळे तेव्हा खूप हेल्प लागते अकाउंटसाठी वगैरे. तर मग ते सगळेजण खूप हेल्प करायचे की असे कॉलम्स ड्रॉ करायचे, एकदम स्पर्श करून वगैरे सांगायचे की हा कॉलम इथे येतो, तो ह्या कॉलम मध्ये हे लिहायचं, त्या कॉलम मध्ये ते लिहायचं. तर इतकं सगळे क्लोजली सांगतात की असं, किंवा ह्याला एवढी मार्किंग असते, तू असं कर तुला छान मार्क्स पडतील. हे पण ते लोक मला सांगायचे, क्लासमधले सगळे स्टुडंट्स. आज तू खूप छान असा पिंक कलरचा गाऊन घातलेला आहेस मॅक्सी, फार सुंदर दिसतंय तुला ते. थँक्यू. हा, कानातलेही खूप छान खुलून दिसत आहेत तुझ्यावरती. थँक्यू. कधी कधी बघण्याची इच्छा होत असेल ना. बर, मला एक गोष्ट सांग की रोजच्या जीवनामध्ये म्हणजे खाणं पिणं म्हणा किंवा सकाळी एक उठलं म्हटलं की आपले जे रोजचे जे असतात, ब्रश करणं, आंघोळ करणं, वेणीफणी करणं, तर हे तुला कोण, तुझ्या आई करून देते का आता तू करते? नाही, मी हॉस्टेलला राहिलेली, त्याच्यामुळे सगळं मला सवय झाली. लहानपणापासून मी सगळं एकटीच करते. तर मी 10 वर्ष हॉस्टेलला होते. कमला मेहता ब्लाइंड स्कूल ते हॉस्टेलच आहे, तिकडेच स्कूल आहे. तर मी हॉस्टेलला राहायचे, त्याच्यामुळे मी एकटीच राहायचे तिकडे. सो सगळं तिकडे आपलं आपलं करायचं असतं. सो सगळं एकटीच. यू आर सो कॉन्फिडेंट अँड आय एम सो हॅपी फॉर यू, रिअली. बरं, तुम्ही म्हणजे आता चालणं म्हणा किंवा शिडी आली म्हणजे उतरणं, शिडी चढणं म्हणजे स्टेअरकेस उतरणं चढणं म्हणा किंवा रस्ता क्रॉस करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात, ह्या कशा काय मॅनेज केल्या जातात? जर रस्ता ओळखीचा असेल, आपण त्या रस्त्यावरून नेहमी फिरत असू, तर तो इझी वाटतो, कारण माहित असतं की आता शिडी येणार आहे, आता रस्ता क्रॉस करायचा आहे. बट तो रस्ता नसेल ओळखीचा किंवा आपण एका अनोळखी रस्त्यावरून चालत असो, तर आपली स्टिक आपल्याकडे असते. आता टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप झाली की तर स्मार्ट ग्लासेस पण आलेत. एक जो ग्लास चष्मा असतो तो आपल्याला हेल्प करतो, गाईड करतो. असे खूप सारे स्मार्ट ग्लास म्हणजे? स्मार्ट ग्लास म्हणजे एक चष्मा असतो, चष्मा टाईप असतो, त्याला एक बॅटरी असते ह्या साईडला, डाव्या साईडला, जी आपल्याला हेल्प करते, जो फोनला कनेक्ट असतो आपल्या मोबाईलला. आणि ती आपल्याला सांगते की युअर वे इन राईट साइड, युअर वे इन लेफ्ट साइड. अच्छा. स्टेअरकेस इन 1 स्टेप, स्टेअरकेस इन 2 स्टेप, असं ती आपल्याला गाईड करत राहते. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे फीचर्स असतात. रीडिंग पण असतं, आपण ते रीडिंग करू शकतो. नॉर्मल जे बुक्स असतात, डोळस असतात ते, मग ते सांगतं की कुठे कसं करायचं, अवे फ्रॉम 1, अवे फ्रॉम 2 असं सांगत असतं. मग ते कसं रीड करायचं ते पण फीचर आहे. फेस त्यामध्ये स्टोअर करता येतो. समजा आपल्या समोर एखादी व्यक्ती आहे तर आपण त्याचा फेस स्टोअर करू शकतो त्या गॉगलच्या हेल्पनी. अच्छा. वॉकिंग असिस्टंट असतात. अच्छा. युअर वे इज ऑन लेफ्ट साइड, युअर वे इज ऑन राईट साइड, असं ते सांगत राहतात. सो हा एक स्मार्ट ग्लासचा प्रकार असतो. स्मार्ट केन असतात, जे आपण एक डिव्हाइस असतं इलेक्ट्रिकचं, जे आपण आपल्या स्टिकला अटॅच केलं तर जर आपल्या समोर पासून 2 फुटावरती एखादा अडथळा असेल तर ते व्हायब्रेट होते. मग आपल्याला अलर्ट मिळतो की आता आपल्याला ऑब्स्टिकल आहे, सो आपल्याला अलर्ट राहायचंय. सो असे पण खूप सारे डिव्हाइसेस आहेत, सो ते पण आपल्याला हेल्प करतात. प्लस आपले सगळे लोक जे आहेत, जे रोडवरती फिरतात, ते सगळं आपल्याला सगळे हेल्प तर करत असतात. वा, खरंच टेक्नॉलॉजीचा हा खूप छान उपयोग आहे, म्हणजे नाही का? हो. म्हणजे आणि त्याच्यामुळे खूप गोष्टींचं तुम्हाला सहकार्य मिळत असेल या टेक्नॉलॉजीमुळे बेसिकली. बरं, मला सांग, आता तुझ्या अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जे सगळं होतं ते तुम्हाला म्हणजे ऑडिओ बुक्स ज्याला म्हणतात, त्या ऑडिओ बुक्स मधनं तुम्ही अभ्यास करता का? जे 10वी पर्यंत होता त्या ब्रेल बुक्स असतात. ब्रेल बुक्स असतात 10वी पर्यंत. 11वी नंतर डिपेंड करत 10वी नंतर की आपल्याला ऑडिओ बुक्स हवेत की ब्रेल बुक्स हवेत. बट माझं असं की मला ते वाचल्याशिवाय नाही पटकन लक्षात राहत. ऐकल्यावर अर्थ कळतो बट लक्षात असं नाही राहत प्रॉपर. म्हणून मी ऑडिओ बुक्सचा पण सपोर्ट घेतला होता आणि मी ब्रेल बुक्स पण मागवले होते. एक स्नेहांकित नावाची संस्था आहे जिथे जे ब्रेल बुक्स प्रिंट करतात, त्यांच्याकडून ते ब्रेल बुक्स घेऊन आपण ते करू शकतो. प्रत्येक विषयाचे ब्रेल बुक सुद्धा असतात अवेलेबल 12वी पर्यंतचे. मला खरंच खूप बरं वाटलं आणि आय लव्ड, आणि व्हॉट एव्हर यू हॅव अर्न्ड इन युअर लाईफ. आणि खरंच मंडळी, यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. आज मी सांगितलं त्याप्रमाणे की शी हॅज ॲक्सेप्टेड इट, की बाबा नाही, दृष्टी नसली म्हणून काय झालं, म्हणजे डोळ्यांनी दिसत नाही, परंतु जी पाहण्याची आपली दृष्टी आहे
ती त्यांनी इम्प्रूव्ह केलेली आहे. ऍक्सेप्टन्सचा पण एक असा फॉर्म्युला राहतो की इफ वर्ल्ड डिस्करेज, इफ यू डिस्करेज युअर सेल्फ, वर्ल्ड विल ऑल्सो डिस्करेज यू. इफ यू एनकरेज युअर सेल्फ, वर्ल्ड फॉलो द सेम. त्याच्यामुळे जसं आपण थिंक करतो तसं वर्ल्ड आपल्याकडे बघते. त्याच्यामुळे हा एक त्याचा फॉर्म्युला राहते. खरंच, ऍब्सोल्युटली. मी माझे शब्द हिच्या पुढे अक्षरशः तोकडे पडलेत असं मी म्हणेन. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू अगेन आणि ऑल द बेस्ट इन युअर लाईफ. थँक्यू सो मच. तुम्हाला सुद्धा, तुम्ही मला विचारलं तेवढं सगळं आणि माझं ऐकून घेतलं. थँक्यू सो मच. आणि ज्यांच्यामुळे मी इथे आले ते म्हणजे दृष्टिपरक असोसिएशन फॉर द ब्लाइंड पीपल, त्यांना पण थँक्यू. त्यांच्यामुळे आज हा प्रवास तुम्हा सगळ्यांना कळतोय. सो थँक्यू सो मच टू ऑल. थँक्यू सो मच. मंडळी, आजची आपली तिसरी पाहुणी आहे उझमा अन्सारी आणि तिला 66.83% आत्ताच नुकत्याच झालेल्या 12वीच्या परीक्षेत मार्क मिळालेले आहेत. मला सांग उझमा, इतके सुंदर पर्सेंटेज तुला मिळालेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुझं कौतुक आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. धन्यवाद. बरं, मला सांग की तू जन्मानेच अंध आहेस का? हो. अच्छा, बरं. मग तू शाळेमध्ये कधीपासून म्हणजे जायला लागली आणि ब्लाइंड स्कूलमध्येच गेली होती का पहिल्यांदा? हो, मी ऍक्च्युली आम्हाला आधी जेव्हा मी जन्माला आले तेव्हा आम्हाला ही ब्लाइंड स्कूल माहीत नव्हती की अशी पण काही म्हणजे ब्लाइंड स्कूल आहे, शाळा वगैरे असते. तर मग जेव्हा मी 7 वर्षाची झाली तेव्हा मला कळलं की कमला मेहता नावाची म्हणजे दादरमध्ये एक शाळा आहे जी फक्त गर्ल्ससाठी आहे. तर याआधी पण आम्ही बऱ्याच शाळेतून म्हणजे जाऊन आलेलो, हॅपी होम वगैरे. तर मग इथे आल्यानंतर मग मी 1ली ते 8वी पर्यंत कमला मेहतामध्ये शिक्षण घेतलं. नंतर मग मी 9वी, 10वी, 11वी, 12वी हे परेडमध्ये सोशल सर्व्हिस लीग हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधून केलं. अच्छा, बरं. मला सांग की तू लहान होतीस तेव्हा तुझ्या मैत्रिणी वगैरे त्या सगळ्या तुम्हाला असं खेळायला वगैरे घ्यायच्या का? हो, माझ्यासारख्याच होत्या सगळ्या. आणि मला सुरुवातीला मराठी नाही यायची कारण मराठी माझी मातृभाषा म्हणजे नाही आहे. सो मी नॉन मराठी आहे. पण माझ्या कोणत्याच फ्रेंड्स लोकांनी मला चिडवलं नाही किंवा मला काही बोलले नाही. माझ्या व्याकरणामध्ये किंवा आणखीन बऱ्याच गोष्टींमध्ये चुका व्हायच्या, पण सगळ्यांनी मला समजून घेतलं. शिक्षकांनी पण छान शिकवलं आणि त्यांच्यामुळे मी आज छान बोलू शकते मराठी लँग्वेज. हो, खूप सुंदर बोलतेस तू. खरंच सुंदर बोलतेस. आणि तुझ्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा ठामपणा आहे, ठाशीवपणा आहे. थँक्यू. यू आर सो कॉन्फिडेंट अबाउट युअर सेल्फ. थँक्यू. तुला हा कॉन्फिडन्स कधी आला, म्हणजे कितव्या वयाला आला? मला ऍक्च्युली आधी मी खूप घाबरायचे, म्हणजे काय बोलायचं आणि हे बोलल्यानंतर काय इम्पॅक्ट होईल लोकांवरती, तर याची मला फार भीती वाटायची. नंतर माझे सगळ्यात चांगले सपोर्टिव्ह हे माझे आई वडील आणि माझे गुरु आहेत सगळे. मला त्यांनीच शिकवलं. बहुतेकदा म्हणजे माझ्या शब्दांमध्ये चुका व्हायच्या किंवा माझ्या बोलण्यामध्ये हे म्हणजे कॉन्फिडन्स नसायचं, तर ते मला सांगायचे की तू म्हणजे तू बोलतेस तर ते तुला लोक ऐकतात, सो तू नीट बोलत जा. म्हणजे असं त्यांनी बरंच काही शिकवलं. मग स्पीच वगैरे द्यायला लागली मी. मग मी वेगवेगळ्या विषयांवर बोलायला लागले. तर मग नंतर माझ्यामध्ये असं कॉन्फिडन्स आला. मग मला वाटलं की मी बोलू शकते आणि हे मला 12व्या वर्षी जाणवलं. मग शाळेमध्ये इतर कुठले वक्तृत्व गुण म्हणा, वक्तृत्व वगैरे त्याच्यामध्ये तू होतीस का? हो, मी वक्तृत्वामध्ये होती आणि बाकी वेगवेगळ्या विषयांवर स्पीच पण द्यायची, भाषणं द्यायची. आणि आम्ही वेगवेगळ्या शाळेतून पण जाऊन म्हणजे परफॉर्मन्स दिलेला आहे आणि शाळेला आमच्या ट्रॉफी पण मिळवली. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मला असं वाटतं की तू मुस्लिम ह्याच्यामध्ये बरोबर आहेस. तर तुमच्यामध्ये शेरो शायरी किंवा नजमे वगैरे खूप असतात. तुला येते का ग? हो, मला येते. सांग ना एखादी. हे शायरी मला माझे पप्पा सांगायचे, माझं मोटिवेशन वाढावं म्हणून, कि मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे, कि मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे, कि जर्रा खाक में मिलकर गुले गुलजार होता है. क्या बात है, क्या बात है. अजून एखादं काही आहे आठवते? अजून तर सध्या तरी नाही आठवते, पण
मला लिहायला खूप आवडतं. मराठीमधलं काही आहे केलेलं आहे? नाही, मी लिहित असते. मी आपल्या ह्या प्रतिलिपी ऍपवर पण लिहिते. अच्छा. हा, म्हणजे मला लेख आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी लिहायला आवडतात. अच्छा. कुठल्या कुठल्या विषयांवरती लेख लिहिलेत तू? मी सुरुवातीला तरी अशा ज्या कॉमन विषयावरच लिहिलं. त्यानंतर मग फॉर एक्झाम्पल मी माझ्या शाळेचं मनोगत लिहिलं, किंवा आपली शाळा वगैरे, किंवा मग माझं जे काही मी जिथे जिथे फिरायला जायची त्याबद्दल माझं ओपिनियन मांडायचे. मग नंतर मला लोकांनी सांगितलं की तू खूप बिनधास्त आहे, सो ज्या विषयावर एखादी व्यक्ती बोलत नाही त्या विषयावर तू बोलू शकतेस का, लिहू शकतेस का? तर मी हो म्हणाले. आणि मी पहिल्यांदा जो लिहिलेला तो शिवाजी महाराज कोणाचे हा एक लेख होता. कारण बहुतेकदा म्हणजे त्यांच्याबद्दल अशीच एक धारणा आहे की त्यांना म्हणजे हिंदू धर्माचेच म्हटले जातात. तर मी अशा वेगवेगळ्या उदाहरणांसकट ते माझ्या लेखामध्ये स्पष्ट केलेलं होतं की शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम सैन्यही होते आणि त्यांचा वकील किंवा त्यांचं जे आर्मर दल होतं ते पण मुस्लिम लोकांनी सांभाळलेलं आहे. सो मला असं म्हणायचं होतं की म्हणजे ते असं कोणत्याच एकाच विशिष्ट धर्माचे राजे नाही आहेत, तर ते रयतेचे राजे आहेत. तर मग मला ते एक मी लिहिलं आणि त्यानंतर मी अशा वेगवेगळ्या अजून विषयांवरती लिहित गेली. फार सुंदर विचार आहेत तुझे, किती सुंदर विचार आहेत तुझे. थँक्स. बरं, मला तू सांग की नॉर्मली येस आम्ही स्वप्न पाहतो. येस. ओके. स्वप्न कोणालाही पडू शकतात, बरोबर आहे. त्याच्यासाठी काही डोळेच असले पाहिजेत आणि तुम्हाला म्हणजे पाहता येत असलं पाहिजे असं नाही मी म्हणणार. मग सगळ्यांनाच दृष्टी आहे. मला डोळे नसले तरी तुम्हाला दृष्टी जरूर आहे. बरोबर. काय काय स्वप्न पडतात? मला मोस्टली सगळे हॉरेबलच स्वप्न पडतात. माहित नाही, पण मी असं काही बघत पण नाही. पण मोस्टली असं काहीतरी जंगलात विंगलात आहे, असं काहीतरी हरवली, अशाच टाईपचे स्वप्न पडतात. पण कधी कधी चांगलेही पडतात. म्हणजे माझं फार असं काही मोठं अचीव केलंय अशा टाईपचे. अरे वा. हा, बाकी काही स्वप्न तर नाही आठवत. म्हणजे ते पडली पण असं आठवत नाही नंतर उठलो की. घरामध्ये काही स्वयंपाक पाणी किंवा हे ते ह्याच्यामध्ये कधी काही तुझी मदत होऊ शकते आईला? हो, माझी आई तर आता नाही आहे, माझे आई वडील ऑफ झालेत. तर मी माझ्या बहिणीसोबत असते. तर मला घरी म्हणजे माझ्या घरी मला बेसिक ज्या गोष्टी आहेत, जेवण वगैरे, चहा कॉफी वगैरे किंवा आणखीन काही, ते मी बनवू शकते. म्हणजे अजूनही मी होम मॅनेजमेंट स्किल शिकते, पण मला बऱ्यापैकी जमतं. खरंच तुझं कौतुक करावं नसमा तेवढं थोडं आहे. थँक्यू. आणि तू आज माझ्या या कार्यक्रमात आलीस आणि तुझे इतके सुंदर विचार आमच्या सगळ्यांपुढे मांडलेस त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. उज्मा, सिद्धी आणि सेजल या तिघीही अतिशय कर्तृत्ववान महिला आहेत हे आपल्याला ध्यानात आलंच असेल. कारण की त्यांनी इथे जे विचार मांडले त्यांचे, याच्यावरनं हे सुस्पष्ट होत आहे की माणसाला डोळे असले काय किंवा नसले काय, परंतु ती दृष्टी असणं फार महत्वाचं आहे. तर उज्मा, सिद्धी आणि सेजल, तुम्ही तिघी जणी आज माझ्या या पॉडकास्टमध्ये बातो मध्ये आलात आणि तुमचे विचार इथे मांडले, त्याबद्दल मी तुमचं इथे स्वागत करते आणि कौतुकही करते आणि तुम्हा तिघींनाही तुमच्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते.